मेसाचा बांबू आहेत, फुल कडक आहेत. बघा आपण आलो गर्दी मामाचे. किती काका बोलले होते तुम्ही कितीला बोलत होते? 40ला बोल. ते किती बोलतात? ते 60 मला 50 मारून जाईल. मग तुम्ही काय बोलणार? गिराकाने 50 केले. मला त्याचा व्यवहार नाही करायचा. फुल्ला डायरेक्ट मला बोलतो. बघा तुमची इच्छा. तर मित्रांनो पुन्हा एकदा स्वागत आहे नवीन अशा व्हिडिओमध्ये. तर आता आम्ही चाललो आहे मशाला जत्रेला चाललो. तुमच्यासाठी झालं बैल बाजार दाखवायला. बदलेत समथिंग तर आहे अजून. तर तुमच्यासाठी चाललो आहे कारण की आता प्राईज वगैरे कमी करतील ती. कारण की तुम्हाला माहिती आहे शर्यतीच्या आट्यात कसं जसं संध्याकाळ होतं तसं पटापट शर्यती जपतात. म्हणून आता पण लवकर खरेदी करू. आपल्याला घ्यायचं एक बघू पटला तर, नाही तर करू तुमच्यासाठी काहीतरी दाखवतो सर्व. फक्त कंटिन्यू राहा. मित्रांनो पोहोचलेलो आम्ही मशाच्या इथे. तरी मस्त सुंदर अशी कमान बघू शकता. स्वागत केलेलं आमचं. तर आम्ही तुमचं स्वागत करतो बैल दाखवून. तुम्ही फक्त मजा घेत राहा. चला मग पुढे जाऊ. मित्रांनो याही बैल घेतलेलं आहे बघा. तर सर्व बैल इथे लागलेले आहेत, पण तरी पण उलगलेले आहेत. भरपूर सारे बैल गेलेली आहेत. दुसराच दिवस आहे आणि बघू शकता बैल कोणते राहिलेत. तुम्हाला सर्व सांगतोय बैलांचं कसं काय. मस्त असे जोडी आहेत. जोडीने ठेवलं आहे त्यांना. सर्व आम्ही पाणी करतोय कोणतं कसं काय. जर आताच गरम करायला लावलंय शर्ती आहेत का त्यांच्या. काय रे आताच गरम करायला लावलंय त्या शर्ती लगेच. तर मित्रांनो हा बघू शकता आदत वाचतोय. तर कोणाला पाहिजे तर संपर्क साधा. तुम्ही आहेत का इथे? काकांचा बैल आहे. तर बघू शकता काका लास्ट आहेत. तर हा त्यांचा बैल आहे. तर कोणाला पाहिजे तर घ्या. कॉन्टॅक्ट नंबर नाही या लगेच रात्रीच. काका भेटेल ना? पण समजा जर गेले आणि ब्लॉग बघितला कोणी आणि कोणाला पाहिजे असेल तर मग दुसरा बघू आपण. दुसरा नाही नाही पण तुमचा काहीतरी कॉन्टॅक्ट नंबर सांगून ठेवा ना, तेव्हाच तुमच्या कॉन्टॅक्ट केलेला आहे ना. नाही वापरीत काका जाऊ द्या. सो तुम्ही या लगेच घेऊन जा. शकता विचारूया आपण कसं घेतलंय का ठेवलंय. काका घेतले का? खरेदी केली का? नाही आहे काय विक्री आहे काय? कितीला आहे कसं काय? किंमत काय सांगा? लाख रुपये जोडी. डायरेक्ट फिक्स बरं. काय कमी जास्त होईल का? कमी असते काय हां बघ फेब्रुवारीमध्ये होईल बसून. तर जोडी लाख रुपये जोडी सांगितलेली आहे. मस्त असं बैल आहेत. तर जाऊया पुढे आपण तुम्हाला सर्व सांगूया. इकडे मग खरेदी चालू आहे. हे बघून आठवण आली लॅम्बोर्गिनीवरती असतं बघा बुल्स तसं एकदम बादशाह असा बैल आहे. काला भांड. तर आपली पब्लिक बोलते दुसरीकडे जाऊ आपण. त्यांचं बघितलं जोडींचं की ते बोलतात कसं काय. तर इकडे बघूया आपण कारण की बैलगाड क्षेत्रात ना बैलाला खूप डिमांड आहे. बघू शकता इकडे इकडचा दृश्य. आणि एक गुंडाची कॉपी आहे. सध्या तरी टॉपचा बैल मानला जातो गुंडा वासरू. कारण की गावठी बैल हा गुंडा तुम्हाला माहीतच असेल. सध्या तरी आम्ही फिरतोयच. पहिले बघून घेऊ सर्व नंतर विचारू एकमेकाला का खरेदी आहे विक्री आहे कसं दिलं कसं काय काय होईल व्यवहारात सर्व विचारू. चला पुढे बैल आहे तिकडे आल्या तिकडून आलेला गरम करून. अरे उडवशील थांब. तर बघू शकता बारीक परा बैल विकायला आलं. बरोबर आहे त्यांचा ओढ आहे ती बैलगाड क्षेत्रातील. तर बघूया पुढे. नंदी देवांचं दर्शन घडवतो आणि त्यांचं काय प्राईज वगैरे तुम्हाला सर्व समजेल. किती पैसे आहेत खरेदीसाठी. जो बैल आवडेल ना त्याच्यात आपण किंमत करू आणि बाकी तुम्हाला सांगू. बघू शकता जोडीने ठेवलेले आहेत. जोडीने सर्व पलतायत. घरचा साज विकतायत ते. फुल पब्लिक जमलेली आहे बैला भोवती. बघूया इकडे व्यवहार चालू आहे बैलाचा. आधा ठिकाणी बघू शकता सर्व चेक करतात. दादा चिडलेले आहेत कारण की असं विचार करायला येतात. व्यवहार डन होत नाही मग बरोबर आहे ना. एवढं उन्हात राहायचं आणि त्यात तुम्ही टाइमपास करता.
मारत नाही झुकलाच नाही. गरीब वासरू आहे. किती बोलतात बघ. गाव कुठला? नेरल. जवळच आहेत. हा ना. खरेदी करत नाही का करताना 25,000 शर्यत करता बाजारात जाऊ. खरेदी करत नाही का करताना 25,000 शर्यत करता बाजारात जाऊ. पलल का नाही पलल. हा एकदम योग्य बोलले आहे दादा. 5,000 भेटला मी 25,000 घेईन. तुम्हाला पटला तर कोणी घ्या नाही तर घेऊन जास्त सांगत नाही ना बोलत नाही. 25,000 कमी देणार नाही ना काही नाही. लास्ट 25,000 झालेले आहेत बैलाचे. तर बघूया काय व्यवहार वगैरे कसं ठरतो. वाढेल का नाही? अजून 1-2 मोठी वाढणार. हे पालतो ना दरवर्षी 2 मोठी अंगात मोठं त्याचं काही आता किती मोठं येईल ना 2 आता आधार आहे. आता 1 महिन्यात का 2 महिन्यात लावणार नाही. वर्षात लावलं तर अजून मोठं. तर बघू शकता भावेश विचारतोय आपला वासरूचं प्राईज वगैरे म्हणजे पैसे किती होतात काय. किती बोलतोय भावेश? 25 आणि त्याचं पण 25 साईडच्याचं सांगायचं 25 काय. बघू शकता वासरू गरम आहे फुल ॲग्रेसिव्ह आहे. तर सांगायचं 25 आहेत. व्यवहारात होऊन जाईल कमी जास्त काय. आपल्या इकडचंच नेरळ परिसर याची जोडी आहे. गावठी पॅटर्न लय फुल ॲग्रेसिव्ह आहे. अंबरतोय जाम बघा रागात बघतोय मारी बिरी शिंगविंग आली पोटात. तर बघू पुढचं बैल. ही जोडी जाम माझ्यासमोर येते. विचारायला किती इकडचं बघू शकता. सुंदर सुंदर बैल आलेले आहेत. बघूया आता भरपूर सारे बैल आलेले आहेत आणि हा शताला बोलतात विहिरीचा शत. तर सर्व इन्फॉर्मेशन मला भाव सांगेल. तर काय असतं? हा विहिरीचा शात आहे. इथं 10 वाजल्यापासून दावणीशी बैल सोडून आणतात. 12 वाजेपर्यंत फार फार उभे राहतात. इथं सगळा माशाचा गिराक म्हणजे हा विहिरीच्या शातामध्ये येऊन उभा राहायला जातो. त्याच्यानंतर गरम करून दाखवणार कसं काय वासराची क्वालिटी वगैरे चेक करणार आणि त्याच्यानंतर खरेदी होणार. तर 12 वाजले का मग ते वापस जेवण्यासाठी आपल्या दावणीला होते तिथं बांधून ठेवतात आणि त्याच्यानंतर 4 वाजले का वापस विहिरीच्या शेतामध्ये बैलांना घेऊन येतील. पाणी वगैरे करतील आणि वापस इथं खरेदी होणार आणि मग गरम वगैरे करून जसं म्हणजे योग्य त्या दारात भेटेल तसं घेणार. आज विहिरीच्या शेताची खासियत आहे. तर भावात बदल होऊ शकते. फक्त घेणारा बोलला पाहिजे फिक्स. नाही तर बोलायला नुसतं विचारायचं आणि जायचं त्याला मजा नाही. डायरेक्ट घ्यायचं तर डायरेक्ट टॉप लास्टपर्यंत किती घेणार ते विचारायचं आणि खरेदी करून घरी घेऊन जायचं आपल्या. तर इकडे व्यवहार चालू आहे मित्रांनो. हा बैल बघू शकता तुम्ही. इकडे पण फुल पब्लिक आहे. काय खरेदी व्यवहार चालू आहे. बघा मला दगड मारून जायचं ना मला 50 मारून जाईल. मग तुम्ही काय बोलणार का गिराकाने 50 केले. मला त्याचा व्यवहार नाही करायचा. फुल्ल कुंकुला डायरेक्ट मला बोलतो. बघा तुमची इच्छा. तुमची इच्छा माझी इच्छा तर पुरी झाली का बैल चांगला आहे. हिशोबात पैशाची किंमत सांगितली म्हणून तुम्ही हिशोबात मागा तर मागेल नाही मागितलं नाही झाला व्यवहार. सो 1,50. तर काका बोलतात वस्तू पण तशी आहे आपली बघा ना. तर बघूया आता काय होतंय.
जोडी ₹1,00,000 जोडी बोलतात. तुझ्या अंदाजे काय होईल का? 46 चालू आहे इकडं करतील. हे झाला काय झाला का? तर त्यांचा व्यवहार झालेला आहे मित्रांनो. सो आपण आता पुढे जाऊया. 51,000 रुपयाला 51,000ला एक बैल म्हणजे 2 जोडी घरचा 7 विकल्या त्यांनी 1,02,000ला. एकदा घोडी पण सज्ज आहे मैदानात. तुम्हाला पाहिजे असेल तर कॉन्टॅक्ट नंबर आहे माझ्याकडे बघा. तुमच्या काय फक्त मग आम्ही घेऊन जाऊ. हा चल बाबा चल बघतो गोरी ना येतो. शान आहे आणि हा माणूस ते बैलाशी खेळतोय तेव्हा ते घुसल्याविषयी पोटा शिंगा याच्या गावात मग परत मलाच खर्च होईल बोलतात. कारण की फुल ॲग्रेसिव्ह हा बैल बघू शकता. आणि दादा बोलतो त्याला चालू जाता तर मालक बोलतो नको नको वाटा नका जाऊ. तर भरपूर सारे बैल आहेत. पब्लिक पण आपली फुल आहे. गिराईक पण फुल आहे बैलांना. तुमचा आहे कुठं आणला? मालेगाव का? मग जवळच आहे. किती आहे बाला? किती आहे सांगायला? काय यार तुला नाही माहिती पाहिजे ना. घोडा पण आलाय. तो काका आता परत घोड्यावरती आले. बैलावरती होता आता. तर काका आता बैलाचं डील करतायत म्हणजे व्यवहार करतायत. बघा फुल चेकिंग चालू आहे. काकांना फुल माहिती आहे एक्सपिरियन्स कसं काय घ्यायचं ते. कारण की प्रत्येक इथं जातात काका चेक करून सांगू शकतात काही घोडे असे हा बैल असा आहे असा एक्सपिरियन्स पाहिजे. म्हणून काकांचा केस गेला का म्हणून काकाचं. तर काकांचं म्हणून केस गेलं सगळं अनुभव आहे काकांना. हा बैल बघूया आणि त्याचा व्यवहार चालू आहे. अरे बाबा फुल ॲग्रेसिव्ह बैल आहे मारील. मग तुम्ही बोला नाही झालं आपल्या तेव्हाच मी बघतो दादाला फायनल. आता अशी आपल्याला आपला धंदा बरोबर आपल्याला कोणाची पण असते गोष्ट. आपण व्यापारी नाही तुम्ही डायरेक्ट बोलले म्हणून तुम्हाला बोललो नाही. व्यवहार तुम्हाला माहिती बरोबर बघू शकता. किती काका बोलले होते तुम्ही कितीला बोलत होते? 40ला बोल. ते किती बोलतात? ते 60, 70, 55. तर नाही झालं व्यवहार. सो असू द्या पुढे जाऊया आपण. हे तुम्ही मित्रांनो बघू शकता हे बैल. आणि आता इकडे व्यवहार चालू आहे यांचा म्हणजे झालेला आहे ऑलरेडी. बोल ना. हॅलो बघू शकता. हॅलो दादा कितीला झाला व्यवहार? ही जोडी नात्या ठिकाणी दिलाय काय? 70,000 बघू शकता. एकाचं का जोडीचं? जोडीचं काय नात्यातच दिलं? नात्यात दिलं बोलतात. हो चालेल बघू शकता. 70,000 मध्ये दिली ही जोडी नात्यामध्ये. तर मस्त असं बैल आहेत. आणि इकडे पण आहेत. आमचा बादशाह तिकडे काय व्यवहार करतो काय माहित. तो कोणत्या बैलाचा व्यवहार करतो काय माहित नाही. आपण जाऊ इकडे त्याच्या नादी लागलो तर यार बैल बाजारात. तर मित्रांनो बैल बाजारात आम्ही पक्का फिरलो. तुम्हाला सगळ्या डिटेल वगैरे बघितल्या मोजच्याच बैलांचा. कारण की जे आम्हाला वाटले चांगले त्याचं तुम्हाला दाखवलं. आणि आमचं आता गाडी पण लक्षात नाही. अच्छा गावाचा गाडी कुठे लावलं माहित नाही. एवढं हे विहिरीच्या कडचं शात आहेत ना हे. तिथं फिरलो आणि गाडी विसरलो. आता गाडी शोधतो. त्याबद्दल तुम्ही लाईक शेअर सबस्क्राईब करा. आता चाललो आम्ही मशाच्या त्यांना बघू शकता. जे बैलासाठी आवश्यक असत दोर वगैरे गळ्यात घालण्यासाठी सगळं इथे अवेलेबल आहे. असणारच ना भाई. जत्रा टॉपची आहे तर मग टॉपचं काही सामान असणार नाही का? मग जाऊ ना आपण पुढे यांच्या पाठी जत्रा फिरायला. आलोय कशाला बैल बघायला आणि आता चाललोय जत्रा बघायला.
गावठी आहेत का? तर मित्रांनो डीपी बघू शकता. मावशी पलतील का? हे बघा किती होईल वजन, किती होईल? 2 किलो होईल. 2 किलो पलल का अड्ड्यात? गावठी नाही रे, पण आपल्याला गावठी पाहिजे. बघा ना इकडे वजन कुपन गावठी नाहीत, तर गावठी आपल्याकडे सगळं संपलं. कोणीच्या रात्र सगळ्यांनी नेलं ना, संपलं. आम्हाला गावठी भेटतच नाही, तर आम्ही गावठीच्या शोधात आहे. भेटला तर घेऊ. आणि आजच तिलगुल घ्या आणि गोड गोड बोला. आणि काकाही वासरू घेतलेलं आहे फायनली. काकांनी वासरू घेतलेलं आहे. इकडे तर बघूया कसं काय वगैरे. आता तो घरी जाय गेल्यावरतीच खाईल, आता नाही घातला. कितीला घातला? कितीला घेतला का? 4-5 दिवस नाही खाणार ना? 25 बोलला होता ना, 25 पर्यंत थांबला. आम्ही चाललोय. तर आम्हाला इथं दिसला छकडा. तर छकडा पण विकायला आहे. तर बघूया छकड्यांची प्राइस काय आहे ते पण तुम्हाला एक सांगून देतो. तर पहिले चेकिंग करतो भावेश शेठ. तर काका किती आहे? 15,000 व्यवहारात होऊन जाईल बोलतात. मेसाचा बांबू आहेत, फुल कडक आहेत. बघा आपण आलो गर्दी मामाची आमची जिंदगी गेली याच्यात. असं नाही, मी तुला बोलतो ना, 9,000 घेतात फायनल कर. तुम्ही प्यारावलं पोराला तुम्ही सांगायचं मागाशी चेक करा. मग त्यांनी चेक करतात. मेसाच्या बांबूवरून झालं विचारपूस. तर बोलतात मेसाचा बांबू आणि मेनाचा बांबू वर काय फरक असतं. साडेतेरा द्या या चला, नाही तर मग जाऊ द्या. सांगू काय आमच्या इकडे बाजूला आम्हाला तेवढ्या भावाने भेटत, आम्ही एवढ्या लांब. आपल्याला काही गाडा पसंत नाही आलेला. आपल्याला गाड्या पसंत आल्या तर त्यांचं पण चाललंय. रेटला आहे, रेटले आहे आणि बजेट मध्ये आपल्या अपेक्षा होती 11-12 पर्यंत, पण नाही भेटलं. मित्रांनो आता बैल बघून बघून तुम्हाला कंटाळा आला असेल. तर आता इथला सामान बघा, म्हणजे जत्रेतला व्ह्यू रे. 300 रुपये नायरा बँड. किती बँडी? नायरा. जॅकेट विकेट मस्त आहेत जत्रेत. जॅकेट नाही तोच भारी होता रे. तर जॅकेट इकडचं बघू शकता एक व्ह्यू. असंच खाली खाली बघा ना किती पब्लिक आहे. कचरा किती मुंग्या किती पब्लिक आहे. दिने बाबा पब्लिक तर खूप आहे, पण मला विराट कोहलीची बॅट पाहिजे. हा पुढे भेटेल भाई षटकार मारी ना. इमान पण घ्यायचे, अंबानीच्या घरी जायचे. आता गाडी उंटून जातो तो घ्यायला लागेल. इमान गो उडतोय आकाशाबाज. हे बघा घेत होतो ह्यो, पण अंबानी बरं काय सस्त्यातला घेऊन आलाय. डायरेक्ट आपला प्रायव्हेट जेट घेऊन ये. प्रायव्हेट जेट पाहिजे. तर मित्रांनो सर्वात मोठा आकाश पालना आहे आणि त्याच्याकडे बघत आम्ही चाललेलो आहे. पण आमची नजर काय इकडे तिकडे आहे. आल्यावरती कावडी झालेली आहे आणि याच्या पुढे बघूया आम्हाला काय काय दिसतं ते दाखवू आम्ही. आणि इकडे ब्लँकेट वगैरे आहे. थंडीत गरमी. तर सर्व आता लाईटी लागायला लागल्यात, कारण की जसं जसं कालक होईल तसं तसं लाईटीचा शो ऑन होईल ना, गेम ऑन. तर भरपूर सारे पब्लिक चादरी घेतात थंडीच्या गरमीचा मजा घेण्यासाठी. मित्रांनो पैसे द्यायला लागलेत आणि इकडे या मजा आहे रे. रात्रीच मजा याला. बघा याला काय बोलतात रे, विसरलो. हा ब्रेक डान्स. सॉरी विसरलो रे मी.
आकाश पाडला या चला ए मागच्या वर्षी याच्याकडे चालतो याच्या भावाने लुटवलेला तर आता आलोय मंदिराच्या कडेला आणि इकडे जांभल्याकडे जायला रस्ता आहे आणि हा मंदिर बघू शकता मंदिराचं दर्शन. तर मंदिराला 4 साईडसून मस्त सजवलेलं आहे आणि पब्लिक तर खूपच आहे त्यामुळे मला वाटत नाही दर्शन भेटेल आपल्याला लवकरात लवकर. आपण आता फायनली आम्ही पोहोचले जामरांची इकडे. मागच्या वर्षी याच काकांना टेस्टिंग केली ती तर अंगास आलती तर माल सगळा वरतीचे. आम्ही काय करीत नाही तर टेस्टिंगला घेतलं असतं. आम्ही 4-5 ठिकाणी खातो. तर वाजता असं सुटलं ना मित्रांनो मी लगेच घ्याल पण अंगास येते नंतर. आम्ही बघू हालचाल तुमचं टेस्ट कशी आहे वगैरे टेस्ट केल्याशिवाय घेऊ शकत तर आम्ही बघू. त्यांना शेवटचं आलं आपण आता बैल बाजारामध्ये परत जत्रा फिरून. तर आता बरेचसे बैल गेलेत अर्धे विकले पण गेले बघू शकता. बघा चेकिंग चालू आहे आणि यांनी पण खरेदी केली आहे. बघूया. व्हिडिओ आवडल्यास तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा. तर जाऊया आपण आता आपल्या घरी.